आपली एक परंपरा आहे की आपण बऱ्याच वेळा त्या जागेवरती कोणताच पक्ष कोणत्याही पक्षाचा असं ना आपण उभा करत नाही. अनेक वेळा त्या परंपरा आपण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जपलेल्या आहेत आणि यावेळी सगळ्यांनी जपावे असं मला वाटतं. आणि निश्चितपणानं सुमित्रा वहिनी हा बिनविरोध तिथून निवडून येतील. आणि मला वाटतं की अजितदादांचं झालेलं दुःखद निधन, महाराष्ट्राच्या विकासामध्ये दिलेलं त्यांनी योगदान हे पाहता आपली एक परंपरा आहे की आपण बऱ्याच वेळा त्या जागेवरती कोणताच पक्ष कोणत्याही पक्षाचा असं ना आपण उभा करत नाही. अनेक वेळा त्या परंपरा आपण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जपलेल्या आहेत आणि यावेळी सगळ्यांनी जपावे असं मला वाटतं. आणि निश्चितपणानं सुमित्रा वहिनी हा बिनविरोध तिथून निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. पण जर राहुरीमध्ये हा नियम राष्ट्रवादी शरद पवार गटच जर पाळत नसेल तर बारामतीमध्ये कशी अशी मागणी होऊ शकते? असं आहे की गावगाड्यामध्ये ढोल वाजायला लागला की बरीच जण नाचायला लागते ती. ह्याचा अर्थ काही सगळ्यांच्याच काही देवा अंगात येतो असं अजिबात नाही. आता निवडणुकीचं जरा ढोल वाजायला लागले ती चर्चेत राहावं म्हणून काही लोक ठेवत असतात काही विषय, किमान निदान आरण माघारी घेतो तरी चर्चेत राहू आपण. शेवटी त्यांना बी त्यांचा TRP टिकवावा लागेल ना. शांत बसलं तर लोक इसारतील त्यासनी ध्यानात कशी ठेवतील.